लक्ष द्या काय म्हणतात पहा, खालील आकृतीची घडी घालून घन तयार केला, हा घन पर्यायातील कोणत्या घनासारखा दिसेल. 4 घन तुम्हाला दिलेले आहेत, येत्या लक्षात. आता याच्यामधला कोणता दिसते तुम्हाला त्याच्यासारखं हे बघायचं आहे. ओके, पहा लक्ष द्या. आता मला एक सांगा, आपण याच्या विरुद्ध काय असायला पाहिजे, हा असायला पाहिजे, बरोबर आहे. मग हा जो असा राऊंड आहे 2, त्याच्या विरुद्ध हा असा आहे. ओके, हा स्टारच्या विरुद्ध काय असायला पाहिजे, की बाण असायला पाहिजे. येत्या लक्षात. मी स्टार या पद्धतीने काढतो. स्टारच्या विरुद्ध काय असायला पाहिजे, अशी बाण असायला पाहिजे. ठीक आहे. आणि प्लसच्या विरुद्ध काय असायला पाहिजे, तुमचा त्रिकोण असायला पाहिजे. ओके, हे काय झाले, याचे विरुद्ध हा झाले, हे झाले सर्व. म्हणजे याच्या विरुद्ध आहे, याच्या विरुद्ध हा आहे, याच्या विरुद्ध हा आहे. मला सांगा, जे विरुद्ध असते ते आपल्याला याच्या विरुद्ध मागे आहे ना, याच्या विरुद्ध काय मागचा आहे. याचा अर्थ याच्या इथे इथे बसून असेल का, तो कधीच नाही. म्हणजे विरुद्ध हा तुम्हाला याचा विरुद्ध इथे दिसणार का, नाही. याचा अर्थ काय माहितीये का, हा जो आहे याच्यासोबत हा इथे नसला पाहिजे. क्लिअर, कळत आहे का मी काय म्हणतोय. याच्या विरुद्ध हा आहे ना, मग समजा जर हा कुठे आहे पहा बरं, हा इथे आहे. क्लिअर, मग याच्या विरुद्ध इथे आहे, तो इथे इथे बसून राहणार का, शक्य नाही. म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध आहे, हे सोबत नसले पाहिजे. इथे लक्षात. सांगा, डबल राऊंड सोबत सिंगल राऊंड पुढे दिसत आहे का, पहा हे बघा इथे दिसला. म्हणजे ही आकृती कटली. तसं चालत नाही ना, कारण याच्या विरुद्ध माग हा जो आहे ना, हा याच्या विरुद्ध हा जो आहे, हा कुठं असला पाहिजे, खाली असला पाहिजे. हा बाजूला आला, याचा अर्थ आकृती चुकली. कळत आहे का, ठीक आहे. हा सेकंड, हा स्टार सोबत बाण नसली पाहिजे. स्टार सोबत बाण दिसत आहे का तुम्हाला, इथे स्टार आहे, स्टार सोबत बाण, इथं बाण आहे पण स्टार नाहीये, सोडून दे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्लस सोबत त्रिकोण नसला पाहिजे. प्लस सोबत त्रिकोण आहे, हा गेला. प्लस सोबत त्रिकोण आहे का, इथे नाही, इथे नाही. हे लक्षात. म्हणजे कोणत्या 2 आकृती दिसत आहे तुम्हाला, या. आता मला एक सांगा, या 2 आकृत्यापैकी हा प्लस सरळ आहे, इथे राऊंड पण दिसत आहे तुम्हाला, हे सर्व दिसत आहे सरळ सरळ. फक्त याच्यामध्ये जे बाण आहेत ना, ही अशा पद्धतीची आहे, इथे अशा पद्धतीची आहे. कळत आहे का. म्हणजे ही पण चुकलेली आकृती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहेत, फक्त येईल का लक्षात. हे कशावर डिपेंड करते, हे विरोध जे शिकलो ना आपण पहिले, त्याच्यावरच हे आकृती काढता येते. ठीक आहे, चला लिहून घ्या.